नमो नमः। अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति आनंदमूर्ती भक्त व त्याच्या विश्वलीला। अस्तु तर्हि प्रारंभं कुर्मः। छोटे बाबू, जरा बसता का? मी जगन्मातेबरोबर थोडे बोलतो आहे। बिचकतच पण आदरपूर्वक निमूटपणे मी त्या खोलीत प्रवेश केलेला होता। मास्टर महाशय अगदी देवदूताप्रमाणे दिसत होते। त्यांना पाहून मी दिपून गेलो। त्यांची दाढी रेशमासारखी पांढरी होती, डोळे तजेलदार होते, जणू शुचितेची मूर्तिमंत प्रतिमा। त्यांनी आपला चेहरा जरा वर केला व हात जोडले, त्यामुळे मला वाटले की मी त्यांच्या एकांताचा भंग केला व साधनेत व्यत्यय आणला। आतापर्यंत अनेक साधू संतांचे मी दर्शन घेतले, पण मास्टर महाशयांच्या ह्या साध्या शब्दांनी माझ्या मनावर एकदम जबरदस्त प्रभाव पडला। आईचा वियोग ही माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील दुःखाची परिसीमा, पण आता जगन्मातेपासूनचा होत असलेला वियोग माझ्या मनाला अत्यंत क्लेश देत होता। दुःखाने मी धाडकन जमिनीवर पडलो। छोटे बाबू, धीर धरा। साधू महाराजांना माझ्या दुःखाबद्दल वाईट व सहानुभूतीही वाटली। एका महासागरात टाकून दिलेला मी जीव वाचवण्याकरता तराफा म्हणून त्यांच्या पायाचा आधार घेत होतो। महाराज, आपण मध्यस्थी करावी, माझ्यावर काही कृपादृष्टी होणार काय, हे जगन्मातेला विचारावे महाराज। मध्यस्थी करण्याचा अनुग्रह हा सहजासहजी होत नाही। गुरु महाराज स्तब्धच बसलेले होते। मास्टर महाशय जगन्मातेबरोबर अगदी सलगीने बोलत असताना याबद्दल मला बिलकुल संशय नव्हता। साधू महाराजांच्या अचूक दृष्टीला अगदी याच वेळी जगन्माता दिसत होती, पण माझ्या आंधळ्या डोळ्यांना ती दिसत नव्हती। ही मोठी लाजिरवाणी गोष्ट होती। निर्लज्जपणे त्यांचे पुन्हा पाय धरीत ते सौम्यपणे नाखुशी दर्शवित असताना सुद्धा मी त्यांची पुनः पुन्हा विश्वंभरीकडे मध्यस्थी करण्याची सारखी विनवणी करीत होतो। प्रेमळ मातेपुढे मी तुझे म्हणणे ठेवतो। मास्टर महाशयांनी शेवटी शरणागती दिली। त्यांच्या मुद्रेवर मंद सहृदय हास्य हळूहळू विलसू लागले। काय त्यांच्या शब्दात एवढी जादू होती की वावटळी अज्ञातवासापासून सुटका झालीशी मला वाटावी। महाराज, आपल्या शब्दांची आपल्याला आठवण असू द्या। जगन्मातेकडून काही कळल्याबरोबर मी ताबडतोब येतोच। माझ्या आवाजात आनंदपूर्ण अपेक्षेचा निनाद उठला। अगदी थोड्याच क्षणांपूर्वी मी दुःखाने मुसमुसून रडत होतो। लांबलचक जिना उतरत असताना पूर्वीच्या आठवणींनी मी व्याकुळ झालो। यावेळी ते कलकत्त्यात हम्पस्टेड रोडवर घर क्रमांक 50 मध्ये राहत होते। अगदी ह्याच घरात एकेकाळी आम्ही राहत होतो। आईचा मृत्यूही येथेच झाला होता। येथेच माझ्या जन्मदात्या आईच्या मृत्यूमुळे माझे हृदय पिळवटून निघाले होते आणि येथेच आज जगन्माता दिसत नसल्यामुळे माझ्या आत्म्याला क्रुसावर दिल्याप्रमाणे वेदना होत होत्या। ह्या पवित्र भिंती माझ्या जबर जखमा त्या होत असताना व बऱ्या झालेल्याही त्यांनी पाहिल्या होत्या। घराकडे परत जात असताना माझी पावले जरा जलदच औत्सुक्याने पडत होती। तेथे पोटमाळ्यावर एका लहानशा खोलीत मी एकटा बसलो व तेथे 10 वाजेपर्यंत ध्यानमग्न राहिलो। भारत देश उष्ण कटिबंधातला, रात्र काळोखी होती, मनस्वी उकडत होते आणि एकदम तेथे आश्चर्यकारक असे दृश्य दिसले। माझ्यासमोर जगन्माता उभी ठाकलेली होती। तिच्याभोवती तेजोवलय विराजमान झाले होते। तिची मुद्रा हसरी, जणू सौंदर्याची मूर्तीच। तुझ्यावर माझ्या कृपेची पाखरं नेहमीचीच आहेत, यापुढेही तशीच राहील। त्या दिव्य वाणीचे निनाद हवेत सारखे उठत होते। एकदम ती अंतर्धान पावली। दुसऱ्या दिवशी सकाळीच सूर्य क्षितिजावर येता न येता मी मास्टर महाशयांच्या घरी गेलो। त्यांना भेटायला जाण्याची ही दुसरी वेळ। दुःखद आठवणींनी पूर्ण असलेल्या त्या घराचा जिना चढून मी 4थ्या मजल्यावर गेलो। दार बंद होते। दारावरील मूठ फडक्याने झाकलेली होती। साधू महाराजांना एकांतवासाची जरुरी आहे हे त्यावरून दिसून येत होते। जिना चढून गेल्यावर आता काय करावे असा मनाशी विचार करीत मी उभा राहिलो असताना मास्टरांनी आपल्या स्वतःच्या हातांनीच दार उघडून माझे स्वागत केले। मी त्यांच्या पवित्र चरणांना नमन करण्याकरता वाकलो। दैवी साक्षात्काराच्या दिव्य आनंदाला गंमत म्हणून गंभीरतेच्या मुखवट्याने मी झाकले होते। महाराज, मी आलोय अगदी लवकरच आपणांकडून निरोप ऐकायला। जगन्माता माझ्याबद्दल काही बोलली काय? छोटे बाबू, तुम्ही लबाड आहात। त्यांना दुसरे काही बोलण्याची जरुरीच नव्हती। उसने आणलेले माझे गांभीर्य हास्यास्पदच ठरले। एवढे रहस्यमय का? एवढी
उडवाउडवीची उत्तरे का महात्म्यांना कधी सरळ बोलताच येत नाही काय? मला जरा रागच आला होता. तुला माझी परीक्षाच घ्यायची आहे ना? त्यांचे शांत डोळेच बोलके होते. काल रात्री 10 वाजता देदीप्यमान जगन्मातेने तुला जे आश्वासन दिले त्यावर एक शब्द तरी जास्त सांगायची जरुरी आहे का? मास्टर महाशयांनी माझ्या आत्म्याच्या उद्रेक दरवाजाचा पूर्ण कब्जा घेतलेला होता. परत मी त्यांना साष्टांग दंडवत घातले. ह्यावेळी माझ्या नेत्ररूपी वापेतून अश्रूंचा प्रवाह वाहू लागला. पण ते अश्रू दुःखाचे नसून आनंदाश्रू होते. दयेचा अथांग सागर अशी जी जगन्माता ती तुझ्या भक्तीमुळे द्रवली नाही असे का तुला वाटते? परमेश्वराची तू मातृस्वरूपात, जन्मदात्री व जगन्माता अशा दोन्ही स्वरूपात पूजा केलेली आहेस. तुझ्या आक्रंदनाचे उत्तर मी तुला नक्की देईल. अगदी साधे दिसणारे हे कोण साधू की ज्यांनी नुसते गमतीने परमात्म शक्तीला पाचारण करावे आणि तिने त्या विनंतीस अशी गोड अनुमती द्यावी. मला परिचित अशा अत्युच्च महात्म्याला साजेशी अशी नम्रता त्यांच्या ठिकाणी होती. जगामधील त्यांचे कार्य तसेच विनम्र स्वरूपाचे होते. ह्या ॲम्स्टर्ड रोडवरील घरात मास्टर महाशय मुलांची एक शाळा चालवीत असत. त्यांच्या मुखातून शिक्षेचा एक सुद्धा शब्द बाहेर पडत नसे आणि शिस्तीकरिता म्हणून काही नियम किंवा बेताची छडी यांचे तेथे काही कामच नव्हते. ह्या साध्यासुध्या वर्गातून वरच्या दर्जाचे गणित शिकवले जात असे आणि प्रेमाचे रसायनशास्त्र शिकवण्यास त्यांच्याकडे पुस्तक नव्हते. ज्याचा खोलवर परिणाम होत नसे असा कोरडा उपदेश न करता आध्यात्मिक संपर्क साधून ते मुलांमध्ये ज्ञानाचा प्रसार करीत दिव्य अशा जगन्मातेच्या ठिकाणी शुद्ध निरागस प्रेम असल्याकारणाने या महात्म्याने लहान मुलाप्रमाणे मानापमानाची भावना दूर ठेवली होती. मी काही तुझा गुरु नव्हे, तुला तुझा गुरु काही कालावधीने भेटेल, ते मला म्हणाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रेम व भक्ती या रूपातच तुझे साक्षात्कारी अनुभव यांचे त्यांच्या अगाध ज्ञानामध्ये परिवर्तन होईल. नंतर रोज दुपारी मी ॲम्स्टर्ड स्ट्रीटवरील त्यांच्या घरी जात असे. मास्टर महाशयांच्या दिव्य सुरईतून मी बोधामृताचे अकंठ पान करीत असे. ती सुरई इतकी भरलेली होती की त्यातून बोधामृताचे थेंब वाहत जाऊन माझ्यापर्यंत ओघळून येत असत. मी कधी कोणत्या अत्यंत पूज्य भावाने नमस्कार केला नव्हता. आता मला असे वाटले की मास्टर महाशयांच्या पावलावर पाऊल ठेवून जाण्याचे मला भाग्य मिळाले. त्या भाग्याला मोल नाही. महाराज, आपल्याकरिता मी चाफ्याच्या फुलांचा हार आणला आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. एक दिवस संध्याकाळी फुलांचा हार घेऊन मी तेथे गेलो, पण लाजेने ते बाजूला सरले. आपला तो अधिकार नाही असे त्यांनी मला वारंवार बजावले, पण माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे ओळखून शेवटी त्यांनी त्या हाराचा हसून स्वीकार केला. आपण दोघेही एकाच जगन्मातेचे भक्त आहोत. जगन्माता माझ्या देहरूपी मंदिरात वास करीत आहे. तिला तू हार घाल. त्यांच्या विशाल हृदयात अहंकाराला पाय ठेवण्यासुद्धा जागा नव्हती. उद्या आपण दक्षिणेश्वरला कालीच्या मंदिरात जाऊया, जे मंदिर माझ्या गुरूंच्या पादस्पर्शाने पुनीत झालेले आहे. मास्टर महाशय येशू ख्रिस्तासमान असलेल्या रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो. अंतर फक्त 4 मैलांचे होते. आम्ही गंगेतून नावेने गेलो. 9 घुमट असलेल्या कालीच्या मंदिरात आम्ही शिरलो. तेथे जगन्माता व शिव यांच्या मूर्ती चकाकणाऱ्या चांदीच्या कमळावर बसवलेल्या आहेत. त्या कमळाच्या सहस्र पाकळ्या कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. मास्टर महाशय हे त्या मंदिरात जणू भारावून गेले. ते आपल्या प्रेमळ मातेशी हितगुज करण्यात अगदी पुरेपूर रंगून गेले होते. त्यांनी नामजप सुरू केल्यावर अत्यानंदाने भारावलेले माझे कमल सदृश हृदय सहस्र पाकळ्यात विदीर्ण झाले. नंतर आम्ही मंदिराच्या त्या पवित्र परिसरात हिंडलो. उपवनात एका चिंचेच्या झाडाखाली थांबलो. त्या झाडामधून जो रस येत होता तो प्रसाद समजून गुरु महाशय सगळ्यांना वाटीत. त्यांचा जप चालूच असावयाचा. मी तेथे हिरवळीवर अगदी ताठ पुतळ्यासारखा स्तब्ध बसलो होतो. सभोवार चिंचेची लहान लहान पिसांसारखी फुले विखरून पडलेली होती. थोडा वेळ का होईना, पण मी देहभान विसरलो आणि स्वर्गाच्या उच्च वातावरणात भरारी मारू लागलो. त्या महात्म्याच्या सान्निध्यात दक्षिणेश्वरला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ.
परमेश्वराचा प्रेमळपणा आईच्या स्वरूपातला किंवा दिव्य दयेच्या स्वरूपातला मी त्यांच्यापासून शिकलो. त्या बालसदृश निरागस महात्म्याच्या ठिकाणी पितृत्वाची किंवा परमेश्वराची न्यायबुद्धीची भूमिका नव्हती. त्यांच्या मृदू स्वभावाला कडक, हुकमी, अगदी काटेकोर अशी न्यायबुद्धीची भावना विसंगत होती. एके दिवशी ते प्रार्थना करीत असताना मी त्यांच्याकडे पाहत होतो. माझ्या प्रेमळ मनात विचार आला, स्वर्गातील देवदूतांची प्रतिकृतीच या भूलोकावर निर्माण केली आहे असे समजावयास हरकत नाही. तोंडातून टीकेचा किंवा निंदेचा एकही शब्द बाहेर न काढता ते आपल्या डोळ्यांनी जगाचे निरीक्षण करीत होते. त्यांच्या डोळ्यांना सनातन पावित्र्य चांगलेच परिचयाचे होते. त्यांचे शरीर, मन, बोलणे आणि कृती ही साहजिकपणेच त्यांच्या आत्म्याच्या साधेपणाशी सुसंगत होती. ते स्वतःचे असे कधी ठामपणे प्रतिपादन करीत नसत. माझे गुरु मला असे सांगत असत. ह्या पद्धतीने साधू महाराज ज्या ज्यावेळी चांगला सल्ला देत असत त्या त्यावेळी ते नेहमीच आपल्या गुरुबद्दल प्रशंसेचे उद्गार काढीत असत. त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्या विचारसरणीशी ते इतके तादात्म्य पावले होते की गुरूंचे विचार हे आपले स्वतःचेच विचार असे ते समजत असत. एके दिवशी संध्याकाळी मी आणि साधू महाराज हातात हात घालून शाळेच्या आवारात हिंडत होतो. त्याचवेळी त्यांच्या ओळखीचा एक अहमन्य इसम आला. तो आमच्याशी बराच वेळ बोलत बसला. त्यामुळे माझ्या आनंदावर विरजण पडले. मला वाटते तुला ह्या माणसाचे बोलणे आवडले नाही. साधू महाराज माझ्या कानात हळूच कुजबुजले. तो अहमन्य मनुष्य आपल्याच बोलण्यात गर्क झाला होता. त्याला ते त्यांचे कुजबुजणे ऐकू गेले नाही. ते पुढे म्हणाले, जगन्मातेला मी त्याबद्दल बोललेलो आहे. तिला आपली विकल अवस्था कळली आहे. आपण आता जेव्हा त्या पलीकडच्या तांबड्या घराजवळ जाऊ तेव्हा आपल्याला काही जरुरीचे काम आहे ह्याची ती त्याला आठवण करून देईल. त्या जागेपाशी त्या माणसाच्या तावडीतून सुटका होणार त्या ठिकाणी माझे डोळे जणू चिकटले. त्या लाल फाटकापाशी आम्ही जेव्हा जाऊन पोहोचलो तेव्हा मनुष्य एकदम उगाचच वळला आणि निघून गेला. त्याने आपले वाक्यही पुरे केले नाही की आमचा रीतसर निरोपही घेतला नाही. तिथल्या वातावरणावर त्याने जो आघात केला होता ते वातावरण आता तो गेल्यावर पुनरपी शांत झाले. असेच एकदा हावडा रेल्वे स्टेशनजवळ मी एकटाच हिंडत होतो. मी क्षणभर एका देवळाजवळ उभा राहिलो. तेथे काही माणसे मृदंग वाजवीत जोराजोराने भजन करीत होती. त्या मंडळींवर मी मनातल्या मनात टीका करीत होतो. मी मनात म्हणालो, हे लोक भगवंताचे नाव मनामध्ये काही भक्तिभाव न बाळगता नुसतेच यांत्रिक पद्धतीने पुनः पुनः घेत आहेत आणि इतक्यातच मास्टर महाशय जलद माझ्याकडेच येत आहेत असे मी पाहिले. मला आश्चर्यच वाटले. महाराज, आपण येथे कसे? साधू महाराजांनी माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्षच केले, पण माझ्या मनातले विचार ओळखले आणि म्हणाले, छोटे बाबू, प्रेमळ मातेचे नाव सगळ्यांच्या तोंडून जाणते किंवा अडाणी आलेले गोड नाही का वाटत? त्यांनी माझ्या अंगावर वात्सल्याने हात फिरवला. मला जणू असे वाटले की परम दयाघन परमेश्वराकडे जाण्यासाठी मला त्यांनी एका जादूच्या गालिच्यावर बसविले आहे. तुला सिनेमा पाहायचा आहे का? एके दिवशी दुपारी संन्याशासारख्या मास्टर महाशयांच्या तोंडून हे ऐकल्यावर मला अचंबा वाटला. भारतात त्यावेळी चलचित्रांना बायोस्कोप असे संबोधित असत. मी होकार दिला. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या सहवासात मला आनंद वाटत असे. आम्ही थोडा वेळ जलद चाललो व कलकत्ता विश्वविद्यालयाच्या समोरच असलेल्या बागेपर्यंत पोहोचलो. त्यांनी गोल दिघी, कृत्रिम तलाव जवळच असलेल्या बागाकडे बोट दाखविले. इथेच आपण थोडा वेळ बसूया. जेव्हा म्हणून पाण्याचा विपुल साठा दृष्टोत्पत्तीस येईल तेव्हा तेव्हा तिथे मी ध्यान करावे अशी माझ्या गुरुजींची मला आज्ञा आहे. पाण्याच्या पृष्ठभागावरील शांतता ही परमेश्वराच्या अपार शांत स्वभावाची आठवण करून देत असते. ज्याप्रमाणे सर्व पदार्थांचे प्रतिबिंब पाण्यात दिसते तद्वत सारे ब्रह्मांड विश्वरूप मनाच्या सरोवरामध्ये प्रतिबिंबित होते असे माझे गुरुदेव वारंवार सांगत असत. लवकरच आम्ही विश्वविद्यालयाच्या एका सभागृहात आलो. तेथे एक व्याख्यान चालू होते. व्याख्यानाचा विषय अतिशय कंटाळवाणा होता. मधून मधून विभिन्न लॅन्टर्न स्लाइड्स दाखवण्यात येत होत्या, पण त्या स्लाइडवरील चित्रेही तितकीच रुक्ष होती. म्हणजे मास्टर महाशय मला हा सिनेमा दाखवू इच्छित होते तर, असा विचार करण्यात माझा उतावीळपणा झाला.
परंतु माझ्या चेहऱ्यावरील आलेला कंटाळा दर्शवून मला मास्टर महाशयांना दुखवायचे नव्हते. पण ते काही खास सांगण्याकरता माझ्याचकडे वळून म्हणाले, छोटे बाबू, मी पाहतो आहे तुम्हाला हा सिनेमा आवडला नाही. जगन्मातेजवळ मी त्याबद्दल बोलून ठेवले आहे. तिला आपल्या दोघांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. तिने मला असे सांगितले आहे की सभागृहामधील विजेचे दिवे लवकरच जातील आणि आपण सभागृह सोडीपर्यंत परत येणार नाहीत. त्यांचे हे बोलणे पुरे होते न होते तोच सभागृहातील दिवे गेले व तेथे अंधार पसरला. प्रोफेसर मजकुरांना आश्चर्य वाटले व थोडा वेळ त्यांचा कर्कश आवाज बंद पडला. इथली विजेच्या दिव्यांची व्यवस्था काही बरोबर दिसत नाही, कुठेतरी बिघडलेले आहे, प्रोफेसर साहेब म्हणू लागले. तितक्यात मास्टर महाशय व मी सभागृहाच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचलो सुद्धा होतो. गॅलरीतून वळून पाठीमागे नजर टाकली. तो सभागृहामध्ये दिवे लागलेले दिसले. छोटे बाबू, तुम्हाला हा सिनेमा पाहण्याचा कंटाळा आला होय? मग आता दुसरा दाखवतो, तो तुम्हाला आवडेल. साधू महाराज व मी विश्वविद्यालयाच्या इमारतीच्या समोरील फरशीवर उभे होतो. त्यांनी हळूच हृदयाजवळ माझ्या छातीवर चापटी मारली आणि एकदम जिकडे तिकडे शांत झाले. हल्लीचे बोलपट जसे अचानकपणे यंत्र बंद पडल्यावर नुसता सिनेमा चालू राहतो व आवाज बिलकुल ऐकू येत नाही, अगदी तसेच झाले. जगन्मातेने काही विलक्षण चमत्कार करून दुनियेतली सारी गडबड धडपड थांबवली. पादचारी, त्याचप्रमाणे ट्रामगाड्या, मोटारी, बैलगाड्या, टांगे हे सगळे अगदी गुपचूपपणे आवाज न करता चालू लागले. मला जणू सगळीकडे पाहण्याची दिव्य दृष्टी आली. मी माझ्या पाठीमागचे पाहू शकलो. दोन्ही बाजूंची दृश्ये मला दिसू लागली. अगदी समोरची दृश्ये जशी दिसावी त्याप्रमाणे मला सगळीकडचे दिसू लागले. काही एक आवाज ऐकू न येता कलकत्ता शहराच्या त्या लहान भागातील हालचालीची सर्व दृश्ये मी पाहिली. राखेच्या पातळ थराखाली जशी विस्तवाची ठिणगी मंदपणे चमकत असलेली दिसून यावी, त्याप्रमाणे सर्व बाजूंच्या ह्या समय देखाव्यामध्ये एक तऱ्हेचा मंद प्रकाश भरून राहिलेला दिसत होता. माझे स्वतःचे शरीरसुद्धा मला इतर दृश्याप्रमाणे एक छायाच दिसली. फक्त ते निश्चल होते व बाकीची दृश्ये इकडून तिकडे मंदपणे हलत होती. पुष्कळ मुले, त्यात माझी काही मित्रमंडळी होती, ती माझ्या दिशेने यायची व पुढे निघून जायची. ती माझ्याकडे जरी अगदी सरळ पाहत होती तरी त्यांना मी ओळखू यायचा नाही. हे विलक्षण मूकनाट्य पाहून मला जो आनंदोद्रेक आला त्याचे वर्णन करता येत नाही. एका दिव्यानंदरूपी झऱ्याचे पाणी मी अगदी आकंठ प्यायलो आणि एकदम माझ्या छातीवर हळूच आणखी एक चापटी मास्टर महाशयांनी मारली. जगाचे ते गोंधळ माझ्या कानांवर एकदम आदळले. ते ऐकू यावे अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती. एका अंधुक स्वप्नातून मी धक्का मारून उठवल्यासारखा जागा झालो. मी धडपडलो. एका अन्य लोकी मी जो वावरत होतो तेथील अमृत आता मला प्राशन करता येण्यासारखे नव्हते. त्या अमृताचा घडा आता माझ्या हातांच्या पलीकडे गेलेला होता. छोटे बाबू, मी पाहतो आहे हा दुसरा सिनेमा तुमच्या आवडीप्रमाणेच होता. साधू महाराज मंदस्मित करीत होते. कृतज्ञतेच्या भावनेने जमिनीपर्यंत वाकून मी त्यांना नमस्कार करू लागलो. ते म्हणाले, तुला आता असे करता येणार नाही. तुला आता कळले की तुझ्यामध्येही परमेश्वर वास करीत आहे. तुझ्या हातांकरवी जगन्मातेला मी माझ्या पायांना स्पर्श करू देणार नाही. जर एखाद्याने विनयशील गुरूंना व मला त्या गजबजलेल्या पायरस्त्यावरून हळूहळू दूर जाताना पाहिले असते तर आम्ही दोघे झिंगलेले आहोत असे त्याला नक्कीच वाटले असते. मला असे वाटले की संध्याकाळच्या त्या पडत्या छाया ईश्वर भक्तीने जणू झिंगलेल्याच होत्या. पुढे कित्येक वर्षांनी एका पाश्चिमात्य देशात मी त्यांच्या जीवनक्रमाबद्दल लिहून त्यांच्या कृपाळूपणाबद्दल माझ्या दुबळ्या शब्दात वर्णन करीन. त्यांचे साक्षात्कारी साधक म्हणून मी वर्णन करीन. अशी माझ्या आयुष्यात जे मला भेटले अशा मास्टर महाशयांना व इतर अनेक सत्पुरुषांना फार थोडीच कल्पना असेल. ते भविष्यज्ञानी होते तेव्हा त्यांनाही समजले असेल याचे मला व येथपर्यंत माझ्याबरोबर आलेल्या वाचकांना बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. सर्व धर्मातील संत महात्म्यांनी विश्वप्रेमी जगदंबेमध्ये ईश्वराचे साधेसुधे स्वरूप प्रतीत झालेले मानून व त्या रूपाची भक्ती करून ईश्वर साक्षात्कार प्राप्त करून घेतलेला आहे. कारण तत्व हे निर्गुण व अचिंत्य आहे. त्याला काही गुणधर्म नाहीत व त्याचे स्वरूप आकलन करता येत नाही.
मानवी कल्पनेने व तळमळीने जगन्मातेच्या स्वरूपात त्याचे सगुण स्वरूप कल्पिलेले आहे. कैवल्याचे तत्त्वज्ञान व सगुण भक्ती ह्याचा हिंदू तत्त्वज्ञानामध्ये प्राचीन काळापासून फार सुंदर मिलाफ घडवून आणलेला आहे. ही खरोखरी बहुमोल कामगिरी आहे. वेदांमध्ये व भगवद्गीतेमध्ये हे तत्त्वज्ञान जागोजाग विखुरलेले आहे. परस्पर विरुद्ध विचारांचा घडवून आणलेला हा गोड मिलाफ हृदय व बुद्धी या दोन्हींचे समाधान करतो. भक्ती व ज्ञान ही मूलतः एकच होत. प्राप्ती म्हणजेच आश्रय घेणे व शरणागती म्हणजे ईश्वरास शरण जाणे ही दोन्हीही अत्युच्च ज्ञान प्राप्त करून घेण्याचे मार्ग होत. मास्टर महाशय व इतर दुसरे संत यांच्यामध्ये जी ही विनम्रता आढळून येते त्यांची मीमांसा अशी आहे. परमेश्वर हा एकमेव जीविताधार व न्यायदाता असे मानून त्याच्यावर आपला सारा भार शेषत्व आहे ही जाणीव ह्या संत महात्म्यांना झालेली असते. त्या जाणीवेमधून ही नम्रता निर्माण होते. परमेश्वराचे खरे स्वरूप आनंदमय आहे आणि त्यामुळे परमेश्वराशी तादात्म्य पावलेला मनुष्य तशाच असीम दिव्यानंदाचा अनुभव घेतो. आत्मा व इच्छाशक्ती यांच्या आविष्कारांचा पहिला आविष्कार उद्रेक आनंद हा आहे. सर्व युगातील साधक भक्त जगन्मातेकडे अर्भकाच्या नात्याने धाव घेतात व अनुभवावरून अशी ग्वाही देतात की जगन्माता आपल्या अर्भकांशी नित्य खेळत असते. मास्टर महाशयांच्या आयुष्यामध्ये ह्या दिव्य खेळाचे प्रसंग कधी महत्त्वाचे घडून आले तर कधी अशा प्रसंगांना काहीच महत्त्व नव्हते. परमेश्वराच्या दृष्टीपुढे कोणतीही गोष्ट मोठी नाही की लहान नाही. जर अणु निर्माण करण्यात त्याचे इतके कौशल्य व इतका पूर्ण बारकावेपणा नसता तर आकाशामधील अभिजित व स्वातीसारखी भव्य नक्षत्रे अभिमानाने मिरवली असती काय? महत्त्वपूर्ण व महत्त्वशून्य यामधील फरक परमेश्वरास नक्कीच मान्य नाही. नाहीपेक्षा एका क्षुद्र टाचणीकरता सारे विश्व कोलमडून पडले असते. अधुना कथा समाप्तिंगता अस्तु तर्हि पुनर्मिलामः तावत् शुभं भूयात्. धन्यवादः.